शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज आहे रविवार आणि रविवार असला म्हणजे माझे कामं सगळे आरामाने चालू असतात. तर आता मी पहिले स्वतः फ्रेश झाली आणि मस्त घर वगैरे झाडून घेतले आहे. फक्त पोछा लावायचा राहिला आणि आंघोळ करून घेतली पहिले. तर आंघोळ झाली म्हटलं तर पहिले चहा ठेवला आणि चहा शिजत आहे तोपर्यंत मी पूजा करून घेते. नंतर बघू आता माझा दिवस कसा जाते आणि माझे कामं कसे कसे चालतात. तर आणि लेकरं अजून झोपले आहेत, लेकरं अजून उठले नाहीत. तर चला भेटूया मग. तर बघा आता मी मस्त अशी पूजा करून घेतली होती. कसे लेकरं झोपले आहे तर मस्त आरामात माझी पूजा झाली. मस्त धूप लावून घेतली मी. त्याच्यानंतर मग लेकरं उठली आणि माझा शौर्य मग सकाळी सकाळी त्याच अभ्यास पण करायला लागला होता. तर म्हटलं जाऊ दे बाबा, हा अभ्यास करते तोपर्यंत आपण आपले कामं आवरून घेऊ. तर कसं आहे, पोछा करायला घेतलं ना तर तो त्या पाण्यामध्ये हात टाकते आणि आपण फिनाईल टाकतो किंवा निरमा टाकतो, तर मग ते चांगलं नाही. त्याच्यामुळे आता तो त्याच्या कामात होता तर मी पटकन पोछा पण लावून घेतला आणि त्याचं लक्षही नव्हतं माझ्याकडे की मी पोछा लावत आहे म्हणून. तो त्याचं काम करत होता. तर आज रविवार आहे पण असे कामं चालू आहेत ना माझे आरामाने की मी विचारच करत आहे की आज काय चाललं आहे माझं आणि काय नाही. तर त्याच्यानंतर बघा यांनी जेवणाच्याच टायमाला समोसे पण आणले होते. तर समोसेचा नाश्ता करू की जेवण करू हे समजत नव्हतं. मग समोसे आणि जेवण सोबतच केलं आम्ही. तर जेवणाला भरीत होतं, भेंडीची भाजी होती, ठेचा होता आणि भाकरी. तर असं आमचं जेवण होतं आजचं. तर नंतर दुपारच्या टायमाला माझं पार्सल आलं होतं तर तेच ओपन करून दाखवते तुम्हाला. तर मी ते ऑइल डिस्पेन्सर म्हणून एक बॉटल आहे ना, आपण चपात्यांना तेल लावायची, ते मी मागवली होती. म्हणजे 8 दिवस झाले मी मागवली होती पण त्याचा मेसेज काय आला नाही. तर मला वाटलं बहुतेक हे कॅन्सल झालं का माझं पार्सल, पण झालं नव्हतं. मग आज मिळालं तर म्हटलं तुम्हाला पण दाखवते आणि यूज कसं काम आहे तिथे आपल्याला ते पण मी तुम्हाला दाखवेल की कसं वापरलं जाईल. हॅलो. तर बघा आता माझे पूर्ण कामं झाले आहेत. मी जेवणही केलं आणि भांडे पडले आहे पण घासायचे आणि कपडे आहे ते मी आता टाकले आहे बाहेर वाळायला. कारण पाऊस नाही आहे, म्हणजे बारीक बारीकच आहे आणि वातावरण पूर्ण पावसाचं झालं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते की वातावरण कसं आहे आमच्याकडचं. तर त्याच्या अगोदर बघा ही मी लावलेली झाडं आहेत कुंडीमध्ये आणि खूप छान ग्रोथ होतं यांची. आणि हे बघा माझा कढीपत्ता खूप छान याला हे पानं आले आहेत. मी खूपच खुश होते याला बघितलं की चला माझं झाड वाचलं बाबा, मेलं नाही. नंतर हे जास्वंद आहे हे पण छान होत आहे आता. आणि हे कपडे टाकले मग मी. आणि बघा वातावरण किती खराब झालं आहे, म्हणजे पावसाचं एवढं वातावरण झालं होतं ना आणि बारीक बारीक पाऊस जेमतेम चालू झाला होता. त्याच्यानंतर माझ्या मुलींना मस्त जेवणासाठी बोलवलं होतं नवकन्याचं. तर त्या गेल्या होत्या. तर तिथं बघा त्यांना छान असे बांगड्यांचे सेट भेटले होते. दोन्ही हातामध्ये 2 होते मस्त रेड कलरचे आणि पायाला ते अलता लावलं होतं. आणि लेकरं एवढे खुश झाले ना बांगड्यांसाठी. स्पेशल तिथं जेवणाला यासाठी गेले होते की काही ना काही छान आपल्याला गिफ्ट मिळेल म्हणून. तर बघा छान अशा बांगड्या घेऊन आल्या आणि माझी शनू नाचत नाचतच घरी आली बांगड्या मिळाल्या म्हणून. चला तर तुम्हाला दाखवते की आता पार्सलमध्ये काय मिळालं होतं. तर ते मी हे एक नवीन वस्तू घेतली आहे. चपात्याला तेल लावतो ना आपण, तर त्याच्यासाठी आहे हे बघा. हे असं काढावं लागते आणि असं तेल चपातीला असं तेल लावावं लागते. तर 100 रुपयालाच भेटला मला हा मिशोवरून. तर म्हटलं घेऊया आपल्या किचनसाठी काहीतरी नवीन वस्तू. तर बघा असा हा डब्बा आहे छोटावाला आणि असं हे लावावं लागते आणि लावूया. आणि म्हणजे चपात्याला कसं हात तेल लावतो ना आपण, तसे हात लावायचं, हात भरायचं काम नाही. आता याच्यातच असं डुबायचं आणि चपात्याला तेल लावायचं. हे बघा कसं वाटलं तुम्हाला. नंतर मी किचनमधून बाहेर आली ना तर मला उंट जायचा आवाज आला. म्हणजे त्याच्यामध्ये पायामध्ये घुंगरं असताना ती वाजत होती. तर मग मी बाहेर आली तर बघा हा उंट चालला होता माझ्या घराच्या समोरून. त्याच्यानंतर संध्याकाळची कामं आवरून घेतली, भांडे घासून ठेवले, किचन ओटा साफ करून ठेवला. म्हणजे संध्याकाळची कामं माझी सगळी झाली होती. तर बघा आता माझा गॅसचा ओटा पण मी साफ करून घेतला आणि जे माझे सोफ्याचे कवर होते ते पण धुवून घेतले आणि वाळत टाकले आहेत. तर आता जवळजवळ मला 5 वाजले. आज रविवार असूनही दिवसभर माझा कामातच गेला. तर लेकरं झोपले आहेत, ते उठतील आणि नंतर त्याच्या अगोदर मी चहा घेऊन घेते. कारण मग मला चहा घ्यायला उशीर होईल, कारण लेकरांचं चालू होईल हे पाहिजे ते पाहिजे. त्यासाठी मग मी आता चहा घेते. तर आता मी मस्त माझ्यासाठी चहा ठेवून घेतला आणि माझ्या लेकरांनी बघा कसं लिहिलं आहे पूर्ण कपाटावर, भिंतीवर. पूर्ण भिंती यांनी खराब केली आहे लिहून लिहून. क्रेयॉन्स आहेत, काही साधे आपले स्केच पेन असतात, त्याने पण बघा भिंतीचा काय अवतार करून ठेवला. आता बघेल याला उद्या कलर जर दिला गेला तर देऊन घेईन. तर नंतर मग पीठ आणलं होतं दळून, तर ते टाकायचं राहिलं होतं. तर मग ते पण टाकून घेतलं आणि थोडं माझ्याच्याने सांडलं तर ते पण झाडून घेतलं आणि नंतर झाडू पण मी मारून घेतला.
आणि कसं असतं ना, एक काम करायला आपलं दुसरं काम एक वाढूनच जाते. म्हणजे मी आरामात पीठ टाकत होती, तर माझं अचानक ते थोडंसं खालच्या साईडला गेलं आणि पूर्ण पीठ घरामध्ये पीठ झालं. आणि नंतर ते झालं तर मग पीठ दिसत होतं, तर मग पोछा पण मारून घ्यायचा होता त्याच्यावरून. तर त्याच्यामुळे मग मी पोछा पण मारून घेतला. आणि खूप दिवस झाले माझी जे पोत तुटली होती ते मी गाठत होती. तर बघा, आज फायनली माझी पोत ही गाठून झाली आहे. आणि आपल्याला लग्न अगोदर काही येत नाही, पण लग्न झाल्यावर ना आपण खूप पैसे वाचवायला शिकतो आणि खूप गोष्टी अशा मॅनेज करायला शिकतो. म्हणजे लेकरं आवरून हे छोटे छोटे कामं आपण घरीच करून घेतो, कारण बाहेर जास्त पैसे घेतील म्हणून आपण वेळात वेळ काढून आपली कामं करत असतो. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. बाय.